मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि पंतप्रधानांच्या भूमिकेचा विरोधकांकडून चांगला समाचार घेण्यात येतोय। चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दण्य जनतेला का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय, तर या प्रकरणी मोदींनी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत असं मत शरद पवारांनी मांडलेलं आहे। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। मैं आप सबसे देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें, गोल्ड की जरूरत नहीं है। मोदींचा सल्ला आणि विरोधकांचा कल्ला। नशीब असून थाली बजाव झालं नाहीये। जनतेने काय करावं हे सांगितलेलं आहे। सरकार काय जनतेसाठी करणार आहे हे कुठेच सांगितलं नाही। आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही, पूर्ण फेल झालेले आहे। सोनं घेण्यासाठी लोकांकडे पैसेच राहिले नाहीत। आपण सोनं घेऊ नका, दागिने घेऊ नका, पण त्याच्यावर कारागीर सुद्धा अवलंबून आहेत। पण त्यांच्याबद्दल कोण विचार करणार? अर्थतज्ञांची मन की बात ऐका। राज ठाकरेंचा मोदींना टोला। पवारांची सर्वपक्षीय बैठकीची मागणी। इराण अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होतीये। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलंय। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणं, अनावश्यक परदेश दौरे टाळणं, वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारणं आणि त्याचबरोबर सोनं खरेदी टाळणं असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलंय। या आवाहनावरनं विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधल्याचं दिसून येत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रातनं केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर, वाढत्या महागाईवर आणि इंधन दरांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही 100 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्यांचं काय करणार आहात आपण? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड मात्र जनतेला का? स्वतः पंतप्रधान 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा। येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार, त्याची पूर्वतयारी सुरू आहे। हे भाव वाढले की लोक आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेतच। तुमची मन की बात खूप झाली, आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात ऐका। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली यावर सगळ्यांना उत्तर द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर देशाची मन की बात त्यांना कळते, नागरिकांची मन की बात कळते, म्हणून तर 3दा निवडून दिलेली आहे। ते लिहिलं, त्याच्यामध्ये उद्योजक पण आले, त्याच्यामध्ये अर्थतज्ञ पण आले। आपल्या देशाचा विकासाचा दर हे राजसाहेबांना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये 3 क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे। तो कुठे होता आणि कुठे आहे? राज ठाकरेंप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल मीडियावर पत्र लिहून या आवाहनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। या घोषणा अचानक केल्या गेल्या, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मोदींनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। याच सोबत देशातले नामवंत अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीनं बैठक बोलवावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, असा सल्ला शरद पवारांनी दिलाय। 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते। चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं। की ह्या देशाचा अर्थमंत्री आज काय म्हणतोय की तुमच्या मंगळसूत्र विकत घेऊ नका, सोनं विकत घेऊ नका, इथपर्यंत UPA सरकार पोचलंय, असं माननीय तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणले होते। काही गांभीर्याची परिस्थिती नाही। आमचे प्रधानमंत्री सर्व सेक्टरच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम करतात आहे, त्यामुळे फार काळजी करायची कोणी गरज नाही आहे। प्रधानमंत्र्यांनी देश सुरक्षित ठेवला आहे, मोदीजींच्या हातात देश सुरक्षित आहे। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा चांगलेच ताशेरे ओढले।
कालच सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोबाजी त्या ठिकाणी केली. विमानाच्या पेट्रोलवर किती महाग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण अशी जी भूमिका आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केट्सवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल, काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? खरंच करायचं असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरण नीट करा. पेट्रोल डिझेल स्वस्तात भारतात आणा, गॅस स्वस्तात आणा आणि आमच्या लोकांना खतापासून सगळ्याच गोष्टी स्वस्तात द्या. मग तुम्हाला आम्ही मानू. तर तुम्ही सत्तेत आहात, सत्ता भोगतायत, तुमचे काही नेते भ्रष्टाचार तिथं करतात आणि आम्हाला सांगताय, गरिबाला सांगताय अरे तेल खाऊ नको, बिस्किट खाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. म्हणजे कहरच झाला या सरकारचा. दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक प्रतिक्रियांमुळे केंद्र सरकारच्या काटकसरीच्या आवाहनावरून नवा राजकीय वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. वाढती महागाई, इंधन दरवाढ, आर्थिक मंदीची भीती आणि परदेशी गुंतवणूक घटल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत. यातनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याचीही शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.